माझं नाव आहे रिद्धेश नेवे. रिद्धेश नेवे. आणि कितीला आहे तू? फिफ्थ स्टँडर्डला. कोणत्या स्कूलमध्ये? मायकूल. मायकूल. माय स्कूल. कुठे? आयुष्यामधली सर्वात वळण लावणारी, संस्कार घडवणारी आणि परिसरामध्ये किती ते स्वतःला झोकून द्यायचं त्यावर तुमचं यश ठरलेलं असतं. नमस्कार, मी ससाने रमेश, फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा गेल्या 1 वर्षापासूनचा एक मी अधूनमधून येणारा सभासद आहे. त्यामध्ये मी 5 ते 6 गड आतापर्यंत फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब गेलेले आहेत. पण त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत माझ्यासारखे असे भरपूर लोक असतील की ज्यांना एक कुतूहलाचा किंवा एक आश्चर्य देणारा सुखद अनुभव आला असेल. तो म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये एक फॅमिली आहे, नेवे फॅमिली. त्यांना तो रिद्धेश नेवे. तर त्याच्याविषयी त्याच्याकडनं बरीचशी प्रेरणा घेण्यासारखा ते एक लाईव्ह उदाहरण आहे. आणि त्याची जडणघडण होण्यासाठी त्याच्या आईवडिलांचा जेवढा मोठा हात आहे तेवढाच हात फ्रेंड्स ट्रेकिंग ग्रुपचा पण असू शकतो. ते असे आहे म्हणता येईल, असं म्हणता येते. कारण फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब ग्रुपची जी स्थापना झालेली आहे त्याचा फक्त मेन उद्देश असा होता की लोकांचं आरोग्य चांगलं राहावं. त्यांनी जे आता भौतिक सुविधा आहेत, जे सोशल मीडिया आणि इंटरनेट मोबाईल आहे त्याच्यातून थोडं दूर राहावं आणि त्याच्यासोबत दूर राहून आपली जी संस्कृती आहे, जे आपले गड किल्ले आहेत, पर्यावरण आहे, निसर्ग आहे, त्याच्याबद्दलचं आपलं येणारं जनरेशन आहे त्यांना त्याबद्दलचा संस्कृतीचा वारसा आहे त्यांच्याकडे ट्रान्सफॉर्म व्हावा यासाठी पण ते कळत नकळतपणे हातभार लावतात असं मला वाटतं. आणि त्यामधला अनुभव जो आज मी घेतलेला जो आहे त्याच्याबद्दल मी आपल्याशी निश्चितच शेअर करू इच्छितो. तो म्हणजे रिद्धेश नेवे याच्याबद्दलचं एक थोडीशी माझ्या मनामध्ये पण खूप दिवसापासून इच्छा होती की त्याच्याविषयी थोडीशी आपण जाणून घ्यावा की त्यांना एवढ्याशा कमी वयामध्ये आणि म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा शारीरिक परिस्थिती म्हणा किंवा शारीरिक क्षमता म्हणा त्याच्यावरती मात कशी करून आज हा निसर्गाच्या सोबत जोडला गेलेला आहे. आणि तो ना आज कमीत कमी 25 ते 30 गड किल्ले लिलाया पार केलेले आहेत. आणि ते पार करताना त्याच्यामध्ये काय बदल होत गेले, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होत गेल्या हे आपला प्रत्यक्ष बघण्याचा योग नक्कीच मी योग पाहत होतो. आणि तो कदाचित आज तो संधी आपल्यासमोर मला ते मिळाली असं मी म्हणेल. तर त्याच्याशी आपण थोडंसं मन मोकळेपणाने दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत. चला भेटूया रिद्धेश नेवे. आयुष्यामधली सर्वात वळण लावणारी, संस्कार घडवणारी आणि परिसरामध्ये किती ते स्वतःला झोकून द्यायचं त्यावर तुमचं यश ठरलेलं असतं. ह्याची कार्यशाळा आपल्या समोरच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. ती अशा एखाद्या प्रेरणादायी समोरच्या स्टोरीमधनं किंवा त्या हिरोमधनं. पण आज तुमच्या माझ्यासमोर जी मी एक लाईव्ह उदाहरण किंवा लाईव्ह समोरचा एक तुमचा हिरो आहे रिद्धेश नेवे, ह्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं आज समजून घ्यायचं ह्या व्हिडिओमध्ये. तर रिद्धेश तुझं नाव सांभाळायचं. आणि कितीला आहे तू? रिद्धेश नेवे. स्टँडर्डला. कोणत्या स्कूलमध्ये आहे तू? मायकूल. फिफ्थ स्टँडर्डला. कोणत्या स्कूलमध्ये? मायकूल. मायकूल. माय स्कूल. कुठे स्कूल हे? वाकडमध्ये. बरं, आजचा आपला किती ट्रेक आहे हा? माहित नाही. बरं, कधी माहिती करून घेऊ नका. आज आपण कुठे चाललो? कोत्तळगडला. कोत्तळगडचं काय वैशिष्ट्य आहे? त्या डोंगराच्या आतून पायऱ्या केल्या आहेत त्याला, हो की नाही? डोंगर पोखरून आतून त्याला पायऱ्या केल्या होता. आणि तो आपल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केलेला आहे, हो की नाही? हा, तर त्या मावळ्यांनी त्या पायऱ्या केल्या होत्या आणि त्याच आपण बघायला जाणार आहोत, हो की नाही? तर आपण आज बघितलं की रिद्धेश नेवे स्वतःची ओळख त्यांनी करून दिली. आता आपण रिद्धेश नेवे कोण आहे त्याच्याविषयी आपण एवढं का बोलतोय, निसर्गावर त्यानं अशी काय मात केलेली आहे, त्याच्या जिद्दीचे काय उदाहरणं आहेत, काय प्रकरण त्यांनी केलेले आहेत ते आपण आज त्यांचे आई आणि वडील दोघं पण आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर,
तुमचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही खरंच एक चालती बोलती एक प्रयोगशाळा, मोठे इन्स्टिट्यूट आहात, स्वतःचे एक मोठे हिरो पण आहात. हिरो म्हणजे फक्त पडद्यावर दिसणारा नसतो, तो इतरांच्या नजरेमध्ये चार चौघांना जो संदेश देऊ शकतो, चार चौघांचं जे आयुष्य बदलू शकतो चांगल्या दिशेनं, तो हिरो असतो. एका मुलासाठी आपले वडील हिरोपेक्षा किती पटीने मोठे असतात त्याचं आपल्याला उदाहरण सुद्धा तुम्ही सगळं तुमच्याकडून ऐकायला लागेल. तर तुमचा मा परिचय सांगा. माझं नाव मनीष नेवे. तुम्ही जॉब कुठे करता? तुमचं प्रॉपर गाव कोणतं? जॉब मी एरवाड्याला कंपनीत आहे. हा. प्रॉपर गाव जळगाव. आणि राहायला राहायला काळेवाडीत. काळेवाडीत. बरं, तुम्ही फ्रेंड्स ट्रेकिंगच्या ग्रुप सोबत का आणि कधीपासून जॉईन झालात? आम्ही ट्रेकिंग पहिल्यापासूनच करत होतो. जेव्हापासून रिद्धेश घाबरायचा डोंगर चढायला, तर तेव्हापासून आम्ही त्याला डोंगरावर न्यायला लागलो. पहिले घोराडेश्वर डोंगर नेत होतो आणि नंतर हळूहळू आम्ही किल्ले वाढवले. वेगवेगळ्या प्रकारचे किल्ल्यांना आम्ही जायला लागलो. तर वेगवेगळ्या किल्ल्यांना जात असताना आम्ही लेण्याद्री कधी कुठे असं स्वतःहून ड्राईव्ह करून जात होतो बऱ्याच किल्ल्यांना. तर असं करता करता कोणत्या किल्ल्याला जायचं वगैरे असं लक्षात नव्हतं येत. तर अचानक गार्डन मध्ये फिरता फिरता आम्हाला एक दिवशी कलाल काका दिसले आणि फोनवर बोलत होते ते की कुठल्या तरी ट्रेकला जायचंय किल्ल्यावर. तर आम्ही विचार केला यांना विचारूया कुठे चालले ते. म्हणजे तेव्हापर्यंत कलाल काका कोण आहेत त्यांची तुम्हाला काय माहिती नव्हतं? काहीच माहित नव्हतं. त्यांचं फोनवर चालला कन्व्हर्सेशन, तुम्हाला कळलं की आपलं काहीतरी आपलं काहीतरी जे शोधतो मी त्यांच्याकडे मिळू शकतो. हो, ते म्हणत होते की कुठल्या तरी किल्ल्याला जायचंय उद्या. तर सहज मग आम्ही एक राऊंड मारून आलो, पुन्हा त्यांना शोधलं आणि त्यांना विचारपूस केली की कुठल्या किल्ल्यावर जाणार आहे, कसे जाणार आहे, आम्ही पण येऊ का तुमच्या सोबत. तेव्हा त्यांनी ठोंबरे काकांचा नंबर दिला आणि लहू काकांचा नंबर दिला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना फोन करा आणि विचारा. तर त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं रिद्धेश घाबरतो, तर चालेल का, आलो तर आम्ही. ते बोलले काही हरकत नाही. मग पहिला किल्ला आम्ही मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये चावंड किल्ला त्यांच्यासोबत केला, डिसेंबर 23 ला. म्हणजे तुमचा फ्रेंड्स ट्रेकिंग ग्रुप मधला पहिली ट्रिप होती का तुमची ती? हो, तेव्हा पहिला ट्रेक होता. चावंडला गेलो होतो आम्ही त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत त्यांनी बरंच त्याचा सांभाळलं त्याला आणि ट्रेक त्याला हात धरून चढवलं उतरवलं. मग त्याच्यानंतर म्हणजे तो पहिला ट्रेक झाला त्यांच्यासोबत आणि मग नंतर मग हळूहळू आम्ही त्यांच्यासोबत जाऊ लागलो एक ट्रेकला. नंतर मग बरेचसे ट्रेक आम्ही केले. आतापर्यंत 25-26 ट्रेक झाले आपल्या फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब सोबत. आणि इंडिव्हिज्युअल आम्ही जातच असतो. दुर्गा टेकडी आहे, घोराडेश्वर आहे. ज्यावेळेस ट्रेक नसतो त्यावेळेस आम्ही जातो, चौराई देवी, आणि त्याला घेऊन जात असतो सारखं, कारण की मग त्याची डोंगरावर चढण्याची भीती जावी म्हणून. आता रिद्धेश जो आहे तो रिद्धेशचा थोडासा परिचय द्या. रिद्धेशला जो भीती डोंगराविषयी वाटणं किंवा भीती का वाटते, त्याची फिजिकल ॲबिलिटी काय आहे, त्याला ती कधीपासूनची आहे? त्याला जन्मापासूनच भीती आहे प्रत्येक गोष्टीची. तो जन्मापासूनच तो फोबिया आहे. लो मसल टोन असल्यामुळे त्याला ती असं भीती वाटत राहते. बर. आणि त्याला मग ते प्रत्येक गोष्ट शिकवताना त्याला होतीच भीती. जसं सायकलिंग वगैरे आहे, सायकल चालवताना सायकलवरून पडायची भीती होती. मग त्याला साईड व्हील आधी शिकवली, सायकलच्या साईडला. अच्छा. तसं शिकवलं. मग नंतर बिना साईड व्हीलचे पण त्याला शिकवलं. म्हणजे त्याच्यासोबत पळून सायकल धरून त्याच्यासोबत मग सायकल त्याला शिकवली. तुम्हाला रिद्धेशा जेव्हा बर्थ झाला त्यावेळेस तुम्हाला म्हणजे एक कल्पना होती की रिद्धेश हा फिजिकल ॲबिलिटी त्याची थोडीशी काही नॉर्मल आहे अशी तुम्हाला कल्पना होती त्यावेळेस? मग त्याच्या पुढच्या भविष्याविषयी त्याचे एक इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी व त्याला घडवण्यासाठी तुमच्याविषयी मनात काय विचार होते त्यावेळेस? म्हणजे काय भीती होती का किंवा असे काही? नाही, त्यावेळेस तर काही नव्हते असं, कारण लहानपणी काही कळत नसतं ते. नाही, याच्याबद्दल तुम्हाला कल्पना होती ना याच्या काही लिमिटेशन आहेत? नाही, तसं नसतं होते. एक 3-4 वर्षापर्यंत असं वाटत असतं नॉर्मल होऊन जाईल असं वाटतं. ओके. काही नसतं. ग्रोथ फक्त थोडे डिले होते थोडेसे, बाकी कम्पेअर अदर मुलांच्या कम्पॅरिझन मध्ये. तुम्ही असं
की त्याच्या मनातली भीती आहे, त्याच्यात पर्सनॅलिटी इम्प्रुव्हमेंट आहे. तर ह्याची इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी तर मी काय काय प्रयत्न त्यासाठी केले? आम्ही तर ते थेरपीज पण करवल्या सगळ्या, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, स्पेशल एज्युकेटर पण त्याला लावले होते, फिजिओथेरपी लावल्या होत्या. बर. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात, जसं टेबलवरून उडी मारणे, पाटावरून उडी मारणे, हो हो. खुर्चीवरून उडी मारणे, या सगळ्या गोष्टी शिकवतात. तर त्याला येत नव्हत्या त्या पायऱ्यावरून उतरणे, हा हा. हे पण त्याला पण घाबरायचं सुरुवातीला. म्हणजे ते मेडिकल लँग्वेज नुसार किंवा त्यांना जे काही त्याचे जे टर्म्स ठरलेले असतात ते इम्प्रुव्हमेंट होऊ शकते त्यासाठी पॉसिबिलिटी आहे ते तुम्ही करा म्हणून. हो. तर तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या पूर्ण केल्या. गेल्या बऱ्यापैकी केल्या. आणि त्यानंतर मी हे ट्रेकिंग जो आहे तर मी बऱ्याचशा बघतोय 2-3 ट्रेक्स वर मला तुमच्या येण्याचा योग आला. त्यापासून एक बघतो की देशा बऱ्यापैकी मोठमोठे अवघड किल्ले, गड किल्ले ट्रेकिंग करतो तो. आणि त्याच्यातला पहिल्यासाठी ती म्हणतात ती भीती जी होती म्हणतात स्टार्टिंगला, हो. तर आता बिलकुल त्यामध्ये नामोशन त्याच्या दिसत नाही त्यामध्ये. भीती आहे तशी अजून, तो असं यातलं खूप इम्प्रुव्हमेंट इम्प्रुव्हमेंट झालेली बऱ्यापैकी. तो स्वतः आता चढतो, ज्या ज्या ठिकाणी अवघड पॅच होतो ना त्या ठिकाणीच फक्त थोडस तो घाबरतो, बाकी ठिकाणी तो स्वतःहूनच चढतो आता. हो हो. म्हणजे ज्या ठिकाणी कमी अवघड आहे ना त्या ठिकाणी आम्ही त्याला स्वतः चढायला लावतो. तर त्या हिशोबाने त्याची भीती तेवढी कमी झाली, म्हणजे जवळपास 50 to 60% कमी झाली. ओके. पण त्याच्यामध्ये आता हे जो निसर्गासोबत येण्यासोबतचा जे आपण ट्रेकिंग करण्याचा किती वाटा त्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यात भरपूर वाटा आहे, कारण सोशल तो होतोय. हा. आणि तुम्हाला हे जे आता आपण जे तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला तो एक्सपिरियन्स कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आतापर्यंत मिळाला असेल एवढा चांगला किंवा प्रॅक्टिकली? नाही, तसं कदाचित नाही मिळालं. दवाखान्यात तसं नाही होत. कारण हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. आपल्याला स्वतः काम करावं लागतं. Yes. असं आहे. आणि तो जो अनुभव तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः समोर रोल उदाहरण ठेवून घेतलेला आहे तो सर्वात मोठी एक कार्यशाळा थांबूया असू आपण शकते. इथे. हो. आपण आता इथं परत थांबूया, पुढच्या एपिसोड पुढच्या आणखी टप्प्यावरती आणखी बघूया.